Welcome to Swami Eknanda Digital Classes. In these classes, we are going to reveal 5th class scholarship आन्सर की. तर विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्हाला माहिती आहे 22 फेब्रुवारी आहे, ज्यामध्ये 5वी आणि 8वीचा आज काय झालेला आहे, स्कॉलरशिपचा पेपर झालेला आहे. त्यामध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला पेपर 2 इंग्लिशची आणि त्याचबरोबर बुद्धिमत्ताची मी तुम्हाला काय सांगणार आहे, आन्सर की सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्रत्येकाने काय करायचं आहे, आपली जे क्वेश्चन पेपर आहे ते समोर घेऊन बसायचं आहे. मी जो क्वेश्चन सांगतोय तो तुमचा राईट आहे की रॉंग आहे ते मला सांगायचं आहे आणि तुमचे किती बरोबर आले किती रॉंग आले ते खाली कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर आपण कोणताही वेळ न वाया घालवता लगेच आपण प्रश्नपत्रिकेकडे येऊ आणि तुमचे किती बरोबर आले किती चुकले ते मला सांगायचं आहे. तर चला आता पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे बघा. आता इथं हे बघा, आजची 2026ची जी प्रश्नपत्रिका आहे 5वीची ही तुम्हाला दिसते बघा समोर स्क्रीनवर. तो सेट बी आहे. कोणता सेट आहे? आता मी तुम्हाला हे सर्व जे क्वेश्चन आन्सर सांगणार आहे हे सर्व सेट बीचे आहे. पण तुम्ही जेव्हा ए असेल, तुमच्याकडे सी असेल किंवा डी असेल तर काय राहील, फक्त प्रश्न मागे पुढे झालेले राहील. तुम्ही काय करायचे, व्यवस्थित प्रश्न बघायचे की हा क्वेश्चन याच्यात बी क्वेश्चन सेटमध्ये 2 नंबरला आहे, तिकडे 3 नंबरला राहील, 4 नंबरला राहील, फक्त मागे पुढे राहणार आहे क्वेश्चन. तर चला विद्यार्थी मित्रांनो, कोणताही वेळ न वाया घालवता पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे बघा. आयडेंटिफाय द मिसिंग पंक्च्युएशन मार्क इन द गिवन सेंटेन्स. एक सेंटेन्स दिलेलं तुम्हाला, त्यामध्ये तुम्हाला पंक्च्युएशन मार्क्स मिसिंग कोणता आहे ते शोधायचे. तर मग याच्यामध्ये कोणतं, तर याचा आन्सर आहे 2. काय आहे त्याचा आन्सर? 2 आहे. का 2 आहे? कारण की इथं फॅमिलीच्या वर ॲपॉस्ट्रॉफी पाहिजे होतं, म्हणून त्याचा ॲपॉस्ट्रॉफी त्याचा आन्सर आहे. बघा 2 नंबरचा आन्सर काय आहे, तर याचा आन्सर आहे 1. काय आहे आन्सर याचं? 1 आहे. का? कारण की याचं काय येत आहे, क्वॅक येत आहे. क्वॅक येत आहे. मग तो आवाज आहे, बरोबर आहे ना, आवाज आहे, त्यामुळे त्याचा आन्सर आहे 2. 1 नंबरचा आन्सर आहे. दुसऱ्याचं 1 नंबरचा आन्सर आहे 5 2 6 4 3 1. शिफ्ट म्हणजे काय आहे, तर चालणे आहे. चालणे कुठं दिसतंय तुम्हाला? 1 2 3 4 पैकी तर 4 मध्ये तुम्हाला चालणे दिसत आहेत. मग त्याचं उत्तर काय आहे? 4 आहे. किती आहे? 4 आहे. मग काय आहे, तर 4 आहे. बघा, फिल इन द ब्लँक. ॲन एलिफंट इज डॅश डॅश दॅन अ माऊस. मग काय इन इथं बिगर इन, हे कशाचं सेंटेन्स आहे, तर हे सेंटेन्स आहे कंपॅरेटिव्ह डिग्रीचं आहे. तर त्यामुळे इथं काय येणार आहे, तर बिगर येणार आहे. दॅनच्या अगोदर आपल्याला काय वापरावं लागतं? ER वापरावं लागतं. म्हणजे त्याचा आन्सर येणार आहे 4चं 2 येणार आहे. तर बघा पुढं 5 नंबरच्याचं, पिक आउट द करेक्ट करन्सी ऑफ इंग्लंड. इंग्लंडची करन्सी आपल्याला शोधायची आहे. तर इंग्लंडची काय आहे, तर पाऊंड आहे. काय आहे? पाऊंड आहे. आणि आपली काय आहे? रुपीज आहे. आपली काय आहे? रुपीज आहे इंडियाची. पण त्याचा आन्सर काय आहे, तर पाऊंड म्हणजे 5चं किती आहे, तर 1 आन्सर आहे. बघा, पिक आउट द इनकरेक्ट ऑप्शन फॉर. तर बघा, इनकरेक्ट म्हणजे काय, चुकीचंच तुम्हाला काय शोधायचं, ऑप्शन शोधायचं आहे. हे बाकीचे सर्व ऑलवेज म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही नेहमी खरे बोलतात आणि पालेभाजी खातात आणि होमवर्क करतात. मग याच्यात चुकीचं शोधायचं. चुकीचं काय? डिसओबे पॅरेंट्स. काय आहे? डिसओबे पॅरेंट्स म्हणजे 3 नंबरचं याचं उत्तर आहे. किती आहे? 3 नंबरचं याचं उत्तर आहे. म्हणजेच याचा काय अर्थ होतो, तर पॅरेंट्स म्हणजे पालकांचा अनादर करणे. अनादर करणे चांगली गोष्ट आहे का? ते इनकरेक्ट म्हणजे चुकीचं आहे. बघा, आयडेंटिफाय द पंक्च्युएशन मार्क्स फ्रॉम द गिव्हन सेंटेन्स. मग आता काय करायचं तुम्हाला, हाऊ लकी आय ॲम. तर मग याच्यामध्ये काय येतं आहे, हे शेवटीला कोणतं आहे, आयडेंटिफाय म्हणजे ओळखायचं आहे तुम्हाला. हे जे सिम्बॉल राहतं हे कशाचं सिम्बॉल आहे, तर एक्सक्लामेशन मार्क्सचं आहे. कशाचं आहे? एक्सक्लामेशन मार्क्सचं आहे. तुम्ही व्यवस्थित मला सांगायचं आहे की सर माझं याचं हे त्याचं ते आहे. म्हणजे पहिल्याचं 4 आहे, दुसऱ्याचं 3 आहे, चौथ्याचं 2 आहे. प्रत्येकाने कमेंट करायची आहे. मग मलाही समजेल की तुम्ही किती उत्साहाने जे इंग्लिशचे क्वेश्चन आहे ते सॉल्व्ह केलेले आहे आणि तुम्हाला कितीपैकी किती पडले. समजा इंग्लिशच्या फर्स्ट सेशनमध्ये 25 पैकी तुम्हाला किती पडले, 20 पडले, 22 पडले, हे सर्वांनी सांगायचं आहे. चूज द करेक्ट ऑप्शन. बघा, याच्यामध्ये काय येतं आहे, तर क्वार्टर टू 2 याचं हे आन्सर आहे. काय आहे? क्वार्टर टू 2. इथं जवळपास एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी. म्हणजेच काय येतं आहे, 1 कोटी म्हणल्यानंतर 10 मिलियन त्याचा आन्सर आहे. काय आहे? 10 मिलियन त्याचा आन्सर आहे. किती आहे? 10 मिलियन त्याचा आन्सर आहे. बघा, चला पुढे लगेच आपण 10 नंबरचा प्रश्न घेऊ आपण. बघा, तुम्हाला याच्यात काय सांगितलं होतं,
एक सेंटेन्स दिले, 4 सेंटेन्स दिले होते, त्यापैकी एक सेंटेन्स ओळखायचं होतं तुम्हाला. ॲक्शन इन पास्ट म्हणजे भूतकाळातील एक वाक्य ओळखायचं होतं तुम्हाला याच्यात. मग आता भूतकाळातील वाक्य ओळखण्यासाठी काय पाहिजे आपल्याला, ती क्रिया होऊन गेलेली पाहिजे. मग याच्यात होऊन गेलेली क्रिया कुठे आहे, तर होऊन गेलेली क्रिया 2 नंबरच्या वाक्यात आहे. का, कारण की कुणाल बॉट, कुणालने खरेदी केले होते. काय केले होते, अ बाईक एस्टरडे, त्याने काल एक बाईक खरेदी केली होती. समजले का तुम्हाला, म्हणजे ती क्रिया होऊन गेलेली म्हणजे 2 नंबरचा आन्सर आहे. बघा, सिलेक्ट द करेक्ट स्लोगन फॉर द गिवन पिक्चर. मग याचं 2023ला G20 समिट जी झाली होती, तर त्याचं स्लोगन म्हणजे काय, घोषवाक्य काय होतं, मग त्याचा आन्सर आहे 1 अर्थ 1 फॅमिली 1 फ्युचर. त्याचा आन्सर आहे 11व्याचं 1 आहे. फिल इन द ब्लँक. वी हॅव, इथं इन, ई म्हणजे त्याचं काय येतं आहे, तर त्याचा आन्सर आहे ॲन. ॲन का आहे, कारण की ज्या स्वरा म्हणजे जर कधी अ आ इ ई ए आय ओ औ असं जर कधी उच्चार एखाद्या नाऊनचा होत असेल तर तुम्हाला तिथं ॲन वापरावं लागतं. आणि जर कधी उच्चार जर कधी व्यंजनासारखा होत असेल तर तिथं अ वापरावं लागतं. मग आपल्याला इथं ॲन वापरावं लागेल. म्हणजे याचा आन्सर आहे 4 नंबरचं. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट द गिवन कन्व्हर्सेशन. बघा, आय स्पिल वॉटर ऑन युअर शर्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये काय सांगितलंय, मी तुझ्या शर्टवर पाणी सांडले. तर मग मला काय म्हणावं लागेल, आय एम सो सॉरी. काय म्हणावं लागेल, आय एम सो सॉरी. म्हणजे त्याचा आन्सर आहे 13व्याचं 3 आहे. किती आहे, तर 3 आन्सर आहे 13व्याचं. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द रिडल. बघा, रिडल म्हणजेच काय आहे, तर कोडे आहे. आय एम द इन्सेक्ट, मी काय आहे, तर कीटक आहे. बट आय हॅव 8 लेग, पण मला 8 पाय आहे. आय वेव माय वेब, म्हणजे मी काय करतो, मी जाळे विणतो. नंतर हु आय एम, मग तर माझं नाव काय आहे, तर काय नाव असणार आहे माझं, तर माझं नाव असणार आहे स्पायडर. काय असणार आहे, स्पायडर. कळाले का तुम्हाला, स्पायडर असं आपल्या भिंतीच्या बाजूला असतं बघा वेगवेगळे, त्याला काय असतात, त्यांनी सांगितले 8 पाय असतात. आणि ते काय असतं, झुरळ म्हणजे कीटक असतं. आणि ते वेब म्हणजे जाळे. असं वेगवेगळे आपण जेव्हा जातो एखाद्या ठिकाणी त्यावेळेला आपल्याला काय ते तोंडाला वगैरे लागते बघा. तर स्पायडर त्याचा आन्सर आहे. चला पुढे लगेच बघा, 15 नंबरचा म्हणजे 15 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. हॅलो, युअर हँडरायटिंग इज सो नीट अँड टायडी, इट रिअली लुक्स लाईक नाईस. ओके, मग त्याचा आन्सर येत आहे एक्सलंट. काय येत आहे, म्हणजे एका जणाची हँडरायटिंग आहे ए वाल्याची, तो बी वाल्याची आहे. आणि ए वाला म्हणतो आहे त्याला, तुझी हँडरायटिंग खूप छान आहे वगैरे, म्हणजे स्वच्छ आणि सुटसुटीत आहे सर्व काही. तर मग त्याला काय म्हणावं लागेल, आपल्याला एक्सलंट म्हणावं लागेल, म्हणजे उत्कृष्ट आहे. सिलेक्ट द करेक्ट पंच्युएट सेंटेन्स. तर याचा आन्सर आहे बघा 2 नंबरचा आन्सर आहे. लुक नुष्का क्राईड वन ऑफ द चिल्ड्रन. 2 नंबरचा आन्सर आहे. 16व्याचं किती आहे, तर 2 आहे. इन्स्ट्रक्शन फॉर द क्वेश्चन. बघा, 17 आणि 18 साठी काहीतरी इथं आपल्याला काय दिली, इमेज दिलेली आहे. रीड द ॲडव्हर्टाइजमेंट केअरफुली अँड चूज द करेक्ट ऑप्शन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, ही व्यवस्थित ही बघितली तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता खाली दिलेले प्रश्न आपल्याला, विच ॲडजेक्टिव्ह इज मेन्शन फॉर द वर्ड्स ब्रेकफास्ट. आता ब्रेकफास्टच्या अगोदर ॲडजेक्टिव्ह असतं बघा. ब्रेकफास्ट हा नाऊन झालेला आहे, मग नाऊनच्या अगोदर असतं ॲडजेक्टिव्ह. मग हेल्दी हा काय झालेला आहे त्यामध्ये, तर तो झालेला ॲडजेक्टिव्ह. म्हणजे याचं 17व्याचं एक आन्सर असणार आहे. काय असणार आहे, तर एक आन्सर असणार आहे. लगेच बघा 18वा आपण, तर हाऊ मेनी पॅकेट्स आर देअर. आता तुम्हाला माहिती इथं किती पॅकेट्स आहे बघा, 1 हा आहे आणि 2 नंबरला हा आहे. किती पॅकेट्स आहे, तर 2च आहे. बरोबर आहे ना. मग त्याचा आन्सर काय असणार आहे, 2 असणार आहे. 2 म्हणजे काय आहे, तर त्याचं 4 नंबरचा आन्सर आहे. चला आता 19 नंबरचा क्वेश्चन. हु इज मिस सुनैना. आता सुनैना कोण आहे, तर सुनैना काय आहे, तर टीचर आहे. बघा, हे तुम्हाला जर तुम्ही व्यवस्थित जर कधी हा पॅसेज वाचला तर तुम्हाला व्यवस्थित समजेल की हे यामध्ये सुनैना नावाची जी लेडीज आहे ती टीचरचं वर्क करते आहे. चूज द करेक्ट ऑपोजिट वर्ड फ्रॉम द पॅसेज गिवन. एनिमी. आता एनिमी म्हणजे काय, शत्रू. आता याचं काय सांगितलेलं आहे त्यांनी आपल्याला, ऑपोजिट वर्ड म्हणजे काय, विरुद्धार्थी शब्द. मग विरुद्धार्थी शब्द काय, ऑपोजिट वर्ड फ्रेंड, शत्रूचा
विरुद्धार्थी शब्द आहे फ्रेंड, बरोबर ना, एनिमीचा फ्रेंड आहे. विच रिलेशन इज नॉट मेन्शन इन द पॅसेज. बघा आता याच्यामध्ये स्टुडंट हा या पॅसेजमध्ये मेन्शन केलेला आहे, त्यानंतर पॅरेंट्स पण केलेलं आहे आणि डॉटर पण केलेलं आहे. तुम्ही बघा हे तिन्ही वर्ड्स आहे त्यामध्ये, आणि कोणता मेन्शन नाही केलेला आहे त्याच्यामध्ये, मेन्शन न केलेला तर फॉलोअर्स नाही केलेला आहे. मग त्याचा आन्सर काय असणार आहे, तर 1 नंबरचा असणार आहे. कळालं की त्याचं 21व्याचं काय आहे, तर 1 आहे. व्यवस्थित तुम्हाला छोटं झालं आहे असं वाटतंय का? मग थोडंसं मोठं करून घेऊ आपण, काही हरकत नाही. 21व्याचं काय आहे, तर 1 आहे. बघा पुढं, रीड द वर्ड्स केअरफुली अँड फाइंड आउट द वर्ड्स दॅट डज नॉट फॉर्म फ्रॉम द गिवन ऑप्शन. आता क्रिएचर म्हणजेच आता बघा तुम्हाला या शब्दापासून कोणता शब्द बनत नाही असं सांगितलं त्यांनी. कोणता शब्द बनत नाही ते शोधायचं आहे. बघा आर्त बनतं, क्रिएट पण बनतं, इट पण बनतं, पण कॅप्चर नाही बनत. कॅप्चर का नाही बनत, कारण की याच्यामध्ये पी आलेले आहे आणि याच्यामध्ये पी नाही आलेलं आहे. म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे, तर 3 नंबरचं असणार आहे. 22व्याचं 3 आहे. बघा किती आहे, 22व्याचं 3 आहे. 23व्याचं बघा काय आहे, तर 23व्याचं बघा, इफ यू ड्रॉप युअर, तुषार चार्जर लाव ना, चार्जर संपलेली बॅटरी लो. आवाज आला. पुढं 23 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. त्याचा आन्सर येत आहे, इफ यू ड्रॉप युअर फोन सॉरी, तर तुम्ही तुमचा जर कधी मोबाईल जर पाडला तर यू माईट ब्रेक इट, म्हणजे तुम्ही काय त्याला तोडू शकतात. बरोबर आहे ना. चला पुढं. तर बघा याच्यामध्ये ही जी डायग्राम दिलेली, ही डायग्राम काय दर्शवते आपल्याला, तर नॉर्थ वेस्ट दर्शवते आहे. म्हणजे 24व्याचं काय आहे, तर 1 आहे. 23व्याचं किती आहे, 3 आहे. आणि 25व्याचा आन्सर आहे बघा, रिकॉग्नाइज द करेक्ट ऑक्युपेशन फॉर द गिवन टूल्स. आता हे कॅनव्हाज म्हणजे एक वस्तू आहे जी कोणत्या व्यवसायामध्ये वापरली जाते, तर ती वापरली जाते आर्टिस्ट म्हणजे कलाकारामध्ये. कलाकार त्या गोष्टीला वापरतो. म्हणजे त्याचा आन्सर काय असणार आहे, तर 4 नंबरचा याचा आन्सर असणार आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, तुमची 5वी जी स्कॉलरशिपची एक्झाम झाली 2026ची, त्याची ही आन्सर की आहे आणि यामध्ये सर्व गोष्टी करेक्ट असणार आहे. तुमचे किती मार्क्स पडले तुम्हाला 25 पैकी ते मला सांगायचे खाली कमेंटमध्ये. धन्यवाद, थँक्यू. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, जेणेकरून तुम्हाला नंतरच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या ज्या माहिती आहे तर ते आपल्याला या चॅनलवर मिळेल. धन्यवाद, थँक्यू.